नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. इथे आपण पवित्र पोर्टल अपडेट बघणार आहोत आणि ज्या रूपांतरित फेरीची यादीची आपण वाट पाहत होतो त्या संबंधित आपल्यासमोर गुड न्यूज आहे. आणि आज 21 जून 2024ला नवी सूचना आलेली आहे. बघा, व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. कारण आपल्या चॅनलवर रोज जे नवनवीन अपडेट आणि स्पर्धा परीक्षासंबंधी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात. सोबतच आपल्या चॅनलवर संपूर्ण मोफत बॅच थर्ड टेट TET 2024 पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांकरिता ह्या बॅचेस सुरू आहेत. तर चला, आजची काय आहे अपडेट ती बघूया आपण. दिनांक 21/6/2024 म्हणजे आत्ताची अपडेट जस्ट आलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा, जो सैनिक कल्याण विभाग आहे त्यांना 21 तारखेपर्यंतचा म्हणजे आजची मुदत दिलेली होती. सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती. त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे. सदर प्रस्ताव त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आलेली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. आणि जे आपण कन्व्हर्जन राऊंड म्हणत आहोत, रूपांतरित यादी, ही आपल्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे. रूपांतरित यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे काही टेक्निकल अडचण आली नाही तर त्या बाबीसुद्धा काही यांनी सकारात्मक ठेवलेल्या आहे. एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करून अभियोग्यता धारकामध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहे. त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे आणि खरोखरच सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून यादीकडे, म्हणजे आता यादी अंतिम टप्प्यात आहे, लागणारच आहे. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, बघा, मुद्दा काय सांगत आहे. एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. म्हणजे उद्या प्रस्तावाला जर समजा मान्यता मिळाली तर उद्या लागू शकेल यादी, किंवा जशीही प्रस्तावास मान्यता मिळेल तशी यादी पुढच्या कोणत्याही दिवशी आता म्हणजे आतापासून पुढे यादी केव्हाही लागू शकते. म्हणून रूपांतरित यादी याची या टप्प्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे असे मला सांगायचे आहे. बघा, यासोबतच मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवर संपूर्ण मोफत बॅच सुरू आहे थर्ड टेट TET 2024 पोलीस भरतीची. आणि सोबतच अत्यंत कमी फीजमध्ये आपण या ठिकाणी काय करतो आहे तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 999 रुपयात टेस्ट सिरीज सहित सर्व विषयासह आपण देत आहोत. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही सुद्धा टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात आपण देत आहोत. आणि यासोबतच तुम्हाला संपूर्ण ई-बुक्स, त्यानंतर PDF, टेस्ट सिरीज आणि PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य या बॅचमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.